इंदू इथं मी माईवाली गाण्याची वही ठेवली होती ना, तुला दिसली का उचलली का? मी इथं देवाजवळ ठेवली होती माईवाली वही. पप्पा मला गेली माहीत कुठे आहे कुठे नाही, तर मी घेतली, मी हाताने बाबा दिले, मला माहीत कुठे ठेवलं तुम्ही कुठे नाही, तर कुठे ठेवून देता मग मला विचारता कुठे ठेवली वा. मी आधीच तुमच्या समोर हात दिला म्हटलं, मला माहिती तुम्ही अशाच करता म्हणून. मी तुला विचारलंच ना फक्त कुठे ठेवली म्हणून, एवढं जर बोलायला तू एवढं काही बोलायची गरज आहे का तुला? मग मी तुम्हाला सांगूनच राहील ना का घेतली नाही म्हणून. तुम्ही नेहमीच आहे तुमचं कुठे ठेवताना मला विचारता कुठे कुठे ठेवलं राग नाही तर काही. पप्पा ते विचारले चालत नाही काय? विचारता तर साधी विचारता का तुम्ही? निरा वसकूनच तर पडता हे कुठे ठेवलं ते कुठे ठेवलं तुम्हाला म्हटलं नाही ठेवलं तरी तर तशाच करता तुम्ही. दे बोल नको जास्तीची, मला माहिती आहे नाहीतरी माझ्या रागच करता निरा. जेव्हा पण निरा भांडायला उभी राहतं एका पायावर भांडायला उभी राहतो. आज तुम्हाला सदस्य म्हटलं मला माहित नाही बा, मग तुम्हाला तसे बोललं तरी मग तुम्ही तसेच करता. हाव म्हटलं तरी तर तिकडे तुम्ही जुलूम करता, नाही म्हटलं तिकडे तुम्ही जुलूम करता. तुम्ही बोला कसं काही समजत नाही बाप्पा. नाही मला माहिती आहे तुम्हीच ठेवली तशी तुम्हाला माझ्या वस्तू दाडच होते. कधी चष्मास फेकन तर कधी वहीच फेकन तर कधी मायवली देवाजवळची याची साखरची डब्बीच फेकन तर काही ना कधी फेकतच राहता. मला माहिती आहे ना तुम्हाला जळत होते माझं सामान. आम्हाला काय जळवणार आहे तुमचं सामान? आम्हाला काय सोबत घेऊन वागावं लागते तुमचं सामान? आम्हाला जळवणार आहे नाही तर काय जळणी होतं काय होईल? आता जाऊनच टाका लागन साराच्या सारं. हे अशा बोलता तुम्ही अगाऊच्या. आता जाऊन टाका लागन हे करायला असं अगाऊचं बोलतं काही काम आहे काय? मग तुम्ही अगाऊचे बोलता, मग मी बोलली म्हणजे तुम्हाला माहिती दिसते. हा अगाऊची बोलतो तू स्वतः मग मला म्हणतं तुमच्या जास्त माझ्या सत्यानाच झालं सारा. कधी माय कोणी ऐकत नाही काही म्हटलं का निरवचकतच माझ्यावर. काय केलं तुमचं सांगा बरं तुम्ही तरी. तुम्ही अशा बोलता, तुम्ही अशा पुढे बोलता ना मग माझ्या त्याची वार म्हणून मला बोलावं वाटतं तुमच्यासोबत. आम्ही काय केलं तुमचं सांगा बरं, कोणता सत्यानाच केला आम्ही की तुम्हाला म्हणतो का हे नका करू का हे नका करू? तुमच्या मताने तुम्ही करता बाप्पा तुम्हाला जे वाटलं ते. आमचं तर कधी ऐकत नाही, काही करू नका म्हटलं तुम्ही तर आदर करता ती गोष्ट. हा मी घरान माय मर्जी तुला गार लागते गाडन मला जे वाटतं मी करत बसान. तुला गार लागते मला बघणार जास्तीची. सांगा बरं मी कोणता सत्यानाश केला तुमचा? नाही सांगा बरं तुम्ही. आता आज सांगाच तुम्ही नेहमी तेच लावता नीरा. कधी पण भांडण झालं काही झालं का मला उसका लागू राहील तुमच्यासोबत बोलता बाप्पा. नीरा मोठा बोलता तुमच्यासोबत मलाही बोलायला लागते. हा रो दे मोठी आली तर मोठ्या बोलणारी. स्वतःच मोठ्याने बोलताना मोठी मला म्हणून राहिली तर स्वतःच गया पाय किती मोठा आहे तो. आता तुम्ही माझ्या गयाही काढा, आवाजही काढा, सरस काढा. आपण उलसक जोरान बोलला का तुम्हाला बातच जोरान होते आणि तुम्ही किती जोरान बोला हे गेलं बस. जास्ती बोल नका नीरा करत राहतो. तर सत्यानाश केला चालली ते इथं पाय ना कशी कमरेवर हात गीत देऊन उभी राहिली इथं माझ्यासोबत भांडाले. बरं आता मी उभीच आहे इथं. तुम्ही कशा बोल राहिला मला भांडायला उभी राहिली कमरेवर हात देऊन असं तसं. तुम्ही बोलल्या म्हणजे मग तुम्हाला समजत नाही. दुसरे बोलले म्हणजे मग तुम्ही तुम्हाला राग येते. त्या नाचुकल्या वहीसाठी तुम्ही एवढे भांडण करू राहिला माझ्यासोबत काही नाही. नाचुकली वही आहे का ते? माई वही म्हटलं ते भजनाची. मला त्यातून भजन सारे पाठ करावं लागते. मी लिहित असतो मला काकडात जायला लागते ते भजन. हो माईवाला कशी बोलते वय मले माईच वय हरपली मलाच बोलू राहिली व माय. काय करावं माय सारायनं माय निर पाला पाचोळ्याच करून ठेवला व माय. कोणी नाही ऐकत व माय काय करू आता एवढी गोष्ट तुम्हाला लढणं पडणे करावं लागते काय? नाही सांगा बरं तुम्ही खरंच आई अशा कोण करत असता तुम्ही? मग तुम्ही ह्या असं तुमच्या पोराला सांगता तुमच्या पोराला लागते खरं, तुमच्या पोराला लागते खरंच बा माझ्यासोबत हे करत असं नशी म्हणून तुम्ही नाचुकल्या गोष्टीसाठी लढू राहिला म्हटलं. असं नाही तर कुठं तुमची वही तुम्ही पाहिली तरी काय? सांगा बरं तुम्ही पाहिलीच नाही तुम्हाला दिसन तरी काय? तुमचं पोरगं घरी आलं का मग मलाच म्हणते तुझं भानगोळी आहे तुझं भांडतं माझ्यासोबत असं तसं. मलाच रंगारंगाचं सारं बोलून घेते रंगारंगाचं मलाच ऐका लागते जे ना ते. पण आता तुला काही बोलायची गरज होती काय? सांग बरं तू. सांग बरं नाही तुला काही म्हटलं होतं काय? नाही तुम्ही खरंच कधीच काही नसतं म्हणत म्हटलं. मीच मॅट आहे मीच मयाड आहे का मी बोलत राहतो कधी पण. तुमचा कधीच गुन्हा नसते म्हटलं. कधी गुन्हा मायाच राहते. तुमचा गुन्हा असो का नाही असो तुम्ही निघूनच जाता कधी पण भांडणातून. मायावर जाणून पाडत असता तुम्ही कधी पण भांडण. एवढ्या गोष्टी तुम्हाला लढाई लागू राहिलं. मी लढली तर मग सारा गावभर सांगा लढली करून. जाऊ दे बाप्पा काही बोलण्यात अर्थ नाही बाप्पा. मध्ये झालं पण बाहेर करायचं कुठं गेल जाता तुम्ही नका जो बाहेर. तुमचं पोरगा बरं तुम्ही घरीच बसा. तुमचं पोरगा आलं तुमच्या पोराला सांगतो मी काय झालं काय नाही तर मग पाहू आपण काय आहे काय नाही तर लढणं पडणं पहिले बंद करा तुम्ही. येऊ दे माझ्या पोराले येऊ दे मग सांगू आपण पाहू काय होते काय नाही तर. नसतं त्याच्या पण गोष्ट नेतो ना तू. बरं ठीक आहे ना येऊ दे ना त्याला. काय बाबा कायचे भांडण आहे तुमचे? लागलं का तुमचं काचा बिची चालू? किती वेळचं मला बाहेर ऐकू राहिलं आता बंद होईन मग बंद होईन करून मी पाहूनच राहिलं. तुमच्या दोघीच्या जोडूनच राहिलं किती वेळचा. काय जो एवढा चालू आहे तुमचा? हो बाबा काहीच नाही का म्हटलं. ह्या म्हणते माई वही कुठे ठेवली. मी म्हटलं मला माहित नाही बा कुठे आहे कुठे नाही. तुम्ही नेहमीच करता म्हटलं अशा कुठे ठेवता कुठे पायता म्हटलं. असंच म्हटलं फक्त मी त्याच्यासाठी बा म्हटलं की लढून पडून राहिला गोंधळ करू राहिला कच्चा कशा का खायला म्हटलं. तुला माहित नव्हतं सांगून द्यायला होती का मला माहिती म्हणून तुमची वही कुठे आहे काय आहे तर बस झालं होतं. हो ते तेवढे सांगितलं तरी ऐकत नाही ना. ते तशीच करते गोविंद्र. हो सांग अजून सांग एकाची दोन सांग तिच्या सासऱ्याजवळ. मी असं केलं मी तसं केलं मोठी चालली तर स्वतःही सांगू राहिली. कशी बोलली तू तुम्हाला? तुम्हीच सांगा मी काय बोलली आई. तुम्हीच सांगा बरं खरं सांगा काय बोलली तर. जाऊ द्या झालं असं ते झालं असं भांडण नीरा 2 दिवस गेले 4 दिवस झाले का भांडणच राहिले तुमचे. ज्या पैकी नेरा भांडणच करत राहिले तुम्ही दोघीच्या दोघी. दोघीला सवय पडल्या आहे. उलीच एकामेकीचं सहन निवड राहिलं आजकाल तुम्हाला. एका घरात राहायला लागते ना. तुम्हाला समजत नाही काय? एका घरात राहिलं असं केलं नव्हते काय? भांडायला लागतच असते. तुम्ही उलसं सहन नाही करू राहिले ना. म्हटलं मला माहिती आहे ना खाप्याच्या बाबतीत म्हटलं तुम्ही लय करू राहिले म्हटलं मला खाल नाही देत काही नाही म्हटलं. माझ्यासाठी ठेवत नाही म्हटलं खायचं.
आता ह्या कशा बोलू राहिल्या, काय देत नाही आम्ही खायचं सांगा बरं. सगळं येतो घरात जे आणलं ते सगळं खायला देतो यायले, खाले प्याले सरच आहे बरं. तरी नावाची बोंब करते म्हटलं. तुम्ही तर नेहमीच लोकांजवळ सांगता आमच्या चुकल्या का घरातले असे करते घरातले तसे करते. हे घरातलं सांगायची गोष्ट आहे का बाहेर बाहेर सांगतच काय घरातलं सांगा बरं तुम्ही. कोण आहे तू सांगणारी मोठी चालली तर घरातलं बाहेर सांगते. मी गेलं सांगत असतो कोणाला बाहेर विचार बरं एखाद्या बाईले सांगतो का नाही सांगत तर. जाऊ दे आई, मला सांगणारी सांगितलं बरोबर काय काय सांगता काय काय नाही तर आता तुम्ही सांगू नका. जाऊ द्या. काय बाबू तुमचं घरातलं बाहेरच्या बाहेरचं ऐकत नव्हतं बरं तुम्ही. नीरा बाहेरच्या बाहेर चुगल्या लावायचे काम करते म्हटलं. त्याला घरात चांगलं चालू असलेलं दिसत नाही म्हटलं. त्या नीरा भांडणं कशी लागते हेच पाहिजे म्हटलं. त्याच्या बाहेरच्या बायकाचं ऐकायचं नाही बिलकुल. डबल ऐकायला पाहिजे त्या बाहेरच्या बायचं चुगल्या केल्या नसं केलं तसं केलं. तुम्हीच सांगा बाबा, तुम्हाला सारं खाले प्यायला देतो आम्ही, न्यायला देत नसन काय तुमच्या डोळ्यासमोरच देतो ना. तरी ह्या नाहीच म्हणते नीरा. हा मला माहिती आहे तसं खा प्यायला देते तुम्ही माहिती आहे. पण आता जाऊ दे तिच्या मागं नको लागू. भांडण गिणं करायचं बाबा तुम्ही असे. ते चांगलं नाही वाटत बरं. बाहेर आवाज आला म्हणजे बाहेर 4 लोक बसली राहते त्याला ऐकायला गेलं म्हणजे कसं वाटते. ते नीरा सासूनाची भांडणच चालू राहते म्हणजे याच्या घरात जेव्हा पण तेव्हा म्हणते. लोकांनी काय तेच काम आहे ज्याच्या घरातलं त्याला माहित राहते काय आहे काय नाही. तर लोकांनी बोलायचेच काम आहे. काहीच्या काही बोलते नीरा. साऱ्या गावात विचारून ना म्हटलं तुम्ही कोणी मला बेकार म्हणत असेल तर. कोणीच मला बेकार नाही म्हणत म्हटलं. सारेच म्हणते मी किती चांगली आहे म्हणून. सांगू नका माहितीच आहे मला किती चांगले म्हणते गावातले लोक किती नेते तुम्हाला माहितीच आहे. सांगतो जाऊ तुम्ही पण काय बुलबुल करू राहिली वा मोठ्यानं बोल ना काय बोलतं तर. नीरा घुमून करता नीरा काही नाही. तुम्ही मी आता घुमून करू का काही करू तुम्ही काही लक्ष देऊ नका माझ्याकडे. तुम्ही माझ्यासोबत बोलू नका जास्त. मी बोलत नाही जाऊ द्या. जाऊ दे माहितीच आहे मला तू किती चांगली येतं. साऱ्या गावातून 1 नंबरची बदमाश आहे म्हटलं. त्यासारखी बदमाश सुन नसून म्हटलं कुठं. पा बाबा ह्या कशा बोलते अशा बोलते. मी खरंच सांगा बरं तुम्हाला वाटतं का मी गावातून 1 नंबरची बदमाश सुने अशा म्हणून म्हटलं मला ह्या असं बोलणं येईल शोभते का सांगा बरं. एवढ्या दिवसाची तुमच्या घरात राहतो मी कोणता बदमाश पणा केला मी सांगा बरं तुम्ही तरी सांगा बरं. नाही बाबा तुम्हाला तरी माहिती आहे का बाबा सांगा बरं. मला काहीच्या काही म्हणून राहिलं आता त्याच्यात मला किती काही बोलू राहिलं म्हटलं. गावातून 1 नंबरची बदमाश म्हणून राहिला. मी कोणता बदमाश केला गेला येईन जर असं म्हटलं तर बाहेरचे लोक काय म्हणून मला सांगा बरं. एवढे वर्ष झाले म्हटलं मी या घरात राहिली म्हटलं. असं म्हटलं तर मला कसं वाटतं सांगा बरं तुम्ही तरी सांगा बरं बाबा. हे चांगलं आहे का असं म्हणणं यायचं. रोजी सुनबाई आता तू लढणं बंद कर जाऊ दे. तिला मला आदतच पडली अशी तिच्या मागं लागू नको तू. जाऊ दे बंद कर आता लढू घेऊ नको बाबा तू. बरोबर आहे ना. आता ती तुम्हाला खोपी घालते ना तुम्हाला तिचीच कळ येणार आहे. तिची कोण येणार आहे तुम्हाला. आता तिच्या हातचं खाणं आहे रोज तर तिचीच कळ येणार आहे ना. माहिती थोडी येणार आहे की काय काम आहे आता. बरोबर बोलता ना तिच्या साईडनं तुम्हाला माहिती आहे ना कधी कुठची पाशी कशी बलटा लागते तर. माहिती आहे ना मला समजलं ना आता. आता तू उपट नको बरोबर जास्तीची. जाऊ दे बंद कर विषय. मी आता तुम्हाला किती वेळची सांगू राहिलो मी बंद करा. तुम्ही दोघीच्या दोघी ऐकूनच नाही राहिला. सुनबाई तू आता लढणं बंद करते आणि जाऊ दे. तू घे पुसपट कर. थोडी अजून घरी तर काय झालं करत. बाबा जाऊ दे. आता तुम्ही म्हणून राहिले ते घरी म्हणून मी आता बंद करतो लढणं. पण मला चांगलं नाही वाटलं म्हटलं यायचं असं म्हणणं म्हटलं. माझ्या मनाला लागलं म्हटलं ते. यायचं मन दुखते म्हटलं. ह्या म्हणते म्हटलं नेहमी माय मन दुखते आपल्या दुसऱ्याचं काही मन नसून दुखत का. माय काही मन नसून दुखलं का ते मला असं म्हटलं तर. बाबा तुम्हीच सांगा बरं. तुझी मन दुखते तर माय मन दुखते बाई चांगली मोठी तर. बाई जाय आता तू जाय तिकडे अंदर तुझे कामं गिमं कर. तू जाऊ त्या कामाले काय काय कामं करू राहिली तिथं कोणतं बुक पाहिजे का काय पाहिजे तर जाय पाय. मी पाहू लागतो तुले चल तिकडे जा आपापल्या कामाला लागा. बंद करायचा विषय काही नाही भांडणं